हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर एकता. आज आपण हेअर सिरीजमधला पुढचा व्हिडिओ शूट करतोय. कशावर आहे पुढचा व्हिडिओ? ग्रेइंग ऑफ हेअर्स, केस पांढरे होणं. आपले सर्वांचे केस काळे, एशियामध्ये मोस्टली सगळ्यांचे केस काळे ब्राऊन असे असतात. मग ते पांढरे व्हायला लागलेला आपण ग्रेइंग ऑफ हेअर्स म्हणतो. सो आजचा व्हिडिओ आपला त्याच्यावरच आहे. खूप महत्त्वाचा आहे, सगळ्यांनी पहा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि इतरांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांच्या ज्ञानात पण भर पडेल. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. आता आपण म्हणतो केस पांढरे पडतायत. आपलं जसं वय होतं, आपल्या स्किनचं वय होतं. स्किनचं वय होतं तेव्हा काय दिसतं आपल्याला? स्किन सुरकुतायला लागते, क्रो फिट्स यायला लागतात, आयब्रोजच्या वर आठ्या पडणं, तिथे सुरकुतणं, गाल गळून पडणं, सगळे प्रकार दिसतात आपल्याला. मग आपण म्हणतो म्हातारपण यायला लागलंय बाबा. पण मग केसांचं म्हातारपण कसं कळणार? केस पांढरे पडायला लागले, केसांचं म्हातारपण सुरू झालं. मग तर तुम्ही म्हणाल लहान मुलांमध्ये पण होतात. लिटरली आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही पाहतो 5वी 6वीच्या मुलांपासून सुद्धा केस पांढरे व्हायला सुरुवात होतं. मग ते म्हातारे झाले का? नाही, याच्यात प्रकार आहेत. आता केस पांढरे होणं, ग्रेइंग ऑफ हेअर्स म्हणजे काय होतंय? जसे आपल्या स्किनला कलर आहे, बरोबर? आपण सनस्क्रीनचा व्हिडिओ केला होता. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पाठीमागे जाऊन नक्की पहा. पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला त्याच्या स्किनची पण माहिती दिलेली आहे. स्किन कशी बनते, काय काय स्किनमध्ये कंटेंट आहे. जसं स्किनमध्ये आपल्या मेलॅनिन नावाचा कलर तयार होतो, मेलॅनोसाइट्स त्याला तयार करतात. तसंच आपल्या केसांना पण कलर द्यायचं काम मेलॅनोसाइट्स करतात. म्हणजे मेलॅनिनच कलर देतं. पुन्हा ब्राऊन आणि ब्लॅक कलर बनणारा मेलॅनिन एशियाच्या किंवा इंडियाच्या लोकांमध्ये असतो. पिवळसर पांढरट केस ते विदेशांमध्ये असतं मोस्टली, त्यांच्यात वेगळा मेलॅनिन असतो. आज आपण आपल्या केसांबद्दल बोलतोय. सो आता हा कलर तयार होतोय, तो एका ठराविक वेळेपर्यंत कलर तयार होत राहतो. एका ठराविक वयानंतर, एका ठराविक वेळेनंतर त्याच्यात कलर बनायचं प्रमाण कमी होतं. मेलॅनोसाइट्स हळूहळू म्हाताऱ्या होऊन जातात, ते त्यांचं काम बंद करून टाकतात. मग काय होणार? केसांचा कलर पांढरा व्हायला सुरुवात होते. मग अंदाजे जरा आजकाल 40 नंतर बऱ्याच जणांचे केस पांढरे होत आहेत. काही अपवाद आहेत, नाही असं नाही. ज्यांची 50-60 उलटली तरी केस छान काळे आहेत. आता हे का होतंय? थोडंसं जेनेटिकली हेरिडिटरी असतं हे. ज्यांचे आजी आजोबा, आई बाबा, नातेवाईक त्यांचे केस जर उशिरा पांढरे झाले असतील तर मग अनुवंशिकतेमुळे त्यांच्या मुलांचे केस पण उशिरा पांढरे होणार. पण हां, एक लक्षात ठेवा, ज्यांचे 50शीत केस पांढरे झाले, ज्यांच्या पेरेंट्सचे, त्यांच्या मुलांचे मात्र 40च्या पुढे गेले की केस पांढरे होणार. कारण तेव्हाची लाईफस्टाईल, तेव्हाची जीवनशैली आणि आत्ताच्या जीवनशैलीत फरक आहे. तेव्हाच्या पोल्युशनमध्ये आणि आत्ताच्या पोल्युशनमध्ये फरक आहे. तेव्हाची स्ट्रेस लेवल, आत्ताची स्ट्रेस लेवल फरक आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल 10 वर्ष माझ्या आधीच कसे सुरू झाले? पण हो, 10 वर्ष आधी तुमचे सुरू होणं हे नॉर्मल आहे. जर जेनेटिकली हेरिडिटरी तुमच्या पेरेंट्सचे केस त्या एजमध्ये सुरू झाले असतील तर. कारण आजकालच्या लाईफस्टाईल प्रमाणे तुमची बॉडीमधली हार्मोन लेवल, न्यूट्रिशन लेवल बदलत असते. आता हे झालं 40 नंतरचं किंवा 30 नंतरचं. पण काहींचे आहेत ना 5वी 6वीला मुलं तरी सुद्धा पांढरे केस सुरू झालेत. कोणाचा एकच केस, कोणाचे 2च केस, कोणाचा एखादा पट्टाच, कोणाचे तुटक तुटक केस पांढरे होत आहेत, काळा पांढरा काळा पांढरा. आता हे का होतंय? लहान मुलांमध्ये होतंय हे जास्ती, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये होतंय जास्ती. का होतंय? ह्या गोष्टीला म्हणतात प्री मॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स. वयाच्या आधीच केस पांढरे होणं. मग आता त्याची कारणं काय आहेत? आज आपण त्याची कारणं बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा. कारणं आहेत, तुम्ही हेअर्सची व्हिडिओ बघितला असेल, हेअर फॉलचा व्हिडिओ, त्याची सिरीज बनवली होती आपण. ज्यांनी बघितली नसेल त्यांनी आवर्जून पहा. खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं हेअर फॉल का होतो.
सेम तशीच कारणं केस पांढरी होण्यासाठी पण आहेत. म्हणजे एखादा मोठा आजार, क्रॉनिक आजार झाला. क्रॉनिक म्हणजे काही दिवसांपेक्षा जास्ती वेळ तुमच्या शरीरात एखादा आजार घर करून राहतोय. थायरॉइड असू शकतो, टीबी असू शकतो, ॲनेमिया असू शकतो, पीसीओडी असू शकतात, हार्मोन डिस्टर्ब झालेत तुमचे कुठल्या कारणास्तव ते असू शकतं. कुठलेही मोठे आजार बऱ्याच काळापर्यंत तुमच्या शरीरात आहेत. त्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन केसांचं बिघडतं आणि त्यांना जे पोषण पाहिजे, जे न्यूट्रिशन पाहिजे ते त्यांना मिळत नाही. जे विटॅमिन्स केसांचा कलर तयार करण्यासाठी महत्वाचे आहेत ते मिळत नाहीत केसांच्या मुळांना, म्हणून केस पांढरे पडतायत. बर, आता दुसरं काय आलं? तुमचं खाणं पिणं. जसं केसांच्या हेअरफॉलच्या सिरीजमध्ये सांगितलं तसंच न्यूट्रिशन डिफिशियन्सी. आता काही विटॅमिन्स तुमच्या शरीरात जातच नसतील किंवा कमी प्रमाणात जात आहेत, मग त्यांना ते विटॅमिन्स नाही मिळत. काही मिनरल्स आहेत, मिनरल्स गरजेचे असतात, काही ते केसांना नाही मिळत आहेत. आता तुमची लाईफस्टाईल आहे, न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहे. काही जण प्युअर व्हेज आहेत, काही जण प्युअर नॉनव्हेज आणि व्हेज खाणारे आहेत, पण त्याच्यामध्ये पण पथ्य पाणी. स्पेशली लहान मुलांमध्ये का दिसतंय? लहान मुलं खूप आजकाल हट्टी आहेत, बाहेरचं खाणं जास्ती आहे, घरातलं हेल्दी खाणं जास्ती नाहीये. त्यामुळे मग जे विटॅमिन्स पाहिजेत ते केसांना पोचत नाहीयेत. लाईफस्टाईल आहे, जागरणं आहेत, रात्रभर जागणं, व्यवस्थित झोप न पुरी करणं, पार्टीज करणं, ह्या सर्वाचा परिणाम केसांवर होतोय. केसांना रेस्ट नाही मिळते, स्किनला, बॉडीला वेळेत रेस्ट नाही मिळते. नाईट शिफ्ट बऱ्याच जणांच्या आहेत, रात्री 12पर्यंत 2पर्यंत जागणं आहे आणि मग सकाळी उशिरा उठणे. त्याच्यामुळे सकाळचा विटॅमिन डी नाही मिळत आहे, जसं केसांच्या सिरीजमध्ये सांगितलं तसंच. मग ह्याचा परिणाम दरवेळेला केस गळतीलच असं नाही, तुमच्या केसांच्या सेल्सवर त्याचा असर होतो आणि मग केस पांढरी व्हायला सुरुवात होते. लाईफस्टाईल आहे, लाईफस्टाईलमध्ये तुम्ही काय खाता पिता, ड्रिंकिंग आहे, स्मोकिंग आहे, आजकाल मुलांमध्ये सर्रास बघायला मिळतं. त्याचा सुद्धा असर, स्पेशली स्मोकिंगचा असर केस पांढरे होण्यावर फार जास्त होतो. कारण स्मोकिंगमुळे बारीक टोकाकडचे जे शिरा असतात त्या कॉन्ट्रॅक्ट होतात, आकुंचन पावतात. त्यामुळे ब्लड जेवढ्या प्रेशरने आणि जेवढा चांगलं पॉवरफुली जायला पाहिजे, जेवढे सगळे विटॅमिन्स घेऊन जायला पाहिजे ते अगदी बारीक टोकांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे त्यांना न्यूट्रिशन नाही मिळत आहे, तर केसांमधला कलर चेंज होतोय. त्यामुळे लाईफस्टाईल, तुमचं खाणं पिणं, तुमचे आजार आणि तुमचं जे काही स्ट्रेस लेवल येते. आता मुलांमध्ये कॉलेजच्या किंवा स्कूलच्या असतं, अभ्यासाचं टेन्शन आहे, काही अचीव करायचं टेन्शन्स असतात, किंवा घरामध्ये जे काही वातावरण आहे त्याचा स्ट्रेस मुलांवर पडत असतो. लेडीजमध्ये प्रेग्नन्सीच्या वेळेला किंवा पीसीओडी, हार्मोन लेवल डिस्टर्ब झालेत, त्याचा इफेक्ट पडत असतो केसांवर. त्यामुळे प्री मॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर आजकाल सर्रास कॉमन झालंय. मग आता ही जर कारणं आहेत तर उत्तरं तर तुम्हाला माहितीच असतील. कारणं सोडवली की उत्तरं आली. सो ह्या प्रश्नाला उत्तर काय? ग्रेइंग ऑफ हेअर्स, पांढरे झालेले केस परत काळे होतील का? काळे होण्यासाठी त्याला काय केलं पाहिजे याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांना पण शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.